डोळ्यान पाहीन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन, भावे ओवाळीन मने नमा विठ्ठला महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त ज्यांनी 18 पगड जातीतल्या संतांचं जीवन चरित्र रेखाटलं
असे महान संत जे हाकेच्या अंतरावरती आहेत संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा 2 चरणाचा आणि अजय महाराजांमुळे घेतलेला हा अभंग आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की अंशिंग या पुण्यक्षेत्रामध्ये जिथून रामायणाची सुरुवात झाली ते प्रति शिर्डीच्या साई मंदिरापर्यंत येऊन ठेपलेला अंशिंगचा हा प्रवास संपूर्ण साईबाबा संस्थांची जी ट्रस्ट मंडळी आहे अध्यक्षापासून ते विश्वस्तापर्यंत खूप छान उपक्रम आणि उल्लेखनीय जी लोक संपूर्ण संसारिक आहेत पण ज्यांना शिर्डीला जाणं शक्य नाही ते आमच्या अंशिंगला या शिर्डीचं दर्शन घेण्याची ताकद या संपूर्ण विश्वस्तांनी इथे करून ठेवलेल्या साई मंदिरामध्ये आपल्याला दिसेल. विठ्ठल या ठिकाणी अंशिंग परिसरातील पंचक्रोशीतील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अशा सुंदर नियोजनामध्ये आजचं हे 3ऱ्या दिवसाचं कीर्तन रूपी सेवा साईबाबांच्या चरणी करण्याचा योग ज्यांच्या मुळे आलाय असं देवळे कुटुंबीय देव हृदयात ठेवण्याची ताकद जगामध्ये 2 व्यक्तीला निर्माण झाली. जगाचा बाप हृदयात ठेवण्याची ताकद या पृथ्वीवरती 2 व्यक्तीला निर्माण झाली. त्यातलं एक म्हणजे संत श्रेष्ठ सावता महाराज आणि दुसरं एक संत तुल्य व्यक्तिमत्व स्त्रीमधून संत श्रेष्ठ जनाबाई. तसं देवळे कुटुंबात एवढी एक ताकद आहे की प्रतिशिर्डी निर्माण करण्याची ताकद ही अंशिक मध्ये त्यांनी दाखवली. खूप खूप धन्यवाद देवळे परिवार. विठ्ठल आजच्या ही 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा परमार्थ स्वरूपाने चंद्रकांत भाऊ गजानन महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने परमार्थिक स्वरूपाने परमार्थ म्हणून तुमच्यासाठी परमार्थातलं काय पण आजचा हा 3रा दिवस. विठ्ठल सेवेला निवडलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. निवडण्याचं कारण अभंग आहे 2 चरणाचा आणि बोलणार आहे फक्त एका चरणावर. आणि एका चरणावर कशा पद्धतीने बोलणार आहे. गेल्या वर्षी मी अभंग घेतला होता गोविंद गोविंद मना लागली छंद. छंदावर जसं बोललो डॉक्टर विजू आता फक्त एवढंच बोलणार घालीन लोटांगण याच्या पुढे जाणार नाही आणि तुम्हाला तुमच्या वेळेत सोडणार. विठ्ठल नामदेव महाराजांच्या गाथ्यातील अभंग क्रमांक 2213 क्रमांक आणि सेज आरती प्रकरणातील आहे. प्रकरण वेगवेगळे असतात. त्यातला हा सेज आरती प्रकरणातील 2 चरणाचा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. महाराज म्हणतात घालीन लोटांगण हा शेवटचा अभंग आहे. ज्यावेळेस आपल्याला काहीतरी भूक लागते भूक लागल्याच्या हा अभंग झाल्या झाल्या पंक्तीला सुरुवात होते तो आजचा हा अभंग आहे. आणि उभ्या 18 पगड जातीच्या संतांमध्ये सगळ्यात असणारा नामदेव महाराजांचा हा छोटा आणि 2 चरणाचा अभंग आहे. पूर्ण सेवा करून झाल्याच्या नंतर एखादं कार्य पूर्ण झाल्याच्या नंतर जी गोष्ट गायली जाते ती म्हणजे घालीन लोटांगण. तो अभंग गायल्याच्या नंतर सेवेला पूर्ण विराम मिळतो. त्या अभंगाचं रूपरेषा पाहायची आहे. नामदेव महाराज म्हणले घालीन लोटांगण वंदीन चरण. देवा मी तुम्हाला लोटांगण घालेन तुमच्या चरणाची सेवा करेन. देवा मी तुमच्याकडे प्रेमाने पाहेन आनंदाने तुमची पूजा करीन आणि मनाभावेने तुमची सेवा ओवाळीन मनाभावेने तुमची आरती करीन. असा सरळ सरळ थोडक्यात या अभंगाचा भावार्थ आहे. म्हणजे एका चरणावर बोललो तरी तुम्ही समजून घेसाल की मला माझा म्हणण्याचा उद्देश काय होता. विठ्ठल जीवन जगत असताना जीवनामध्ये भक्तीला फार महत्व आलेलं आहे.
आपल्या अंगामध्ये एखाद्या गोष्टी, आपली तब्येत बरी नसेल तर आपण डॉक्टरांकडे जातो, गोळ्या औषधी घेतो, आपली तब्येत ठीक होते. हा मर्यादित औषधाचा उपचार, मर्यादित रोगावर झालेला हा औषधाचा उपचार जसा बरं करणारा आहे, तसं जीवन जगत असताना जीवनाची रूपरेषा ठरवण्याचा अधिकार आपल्या स्वतःला नाही आहे, तो भगवंताला आहे. आणि भगवंत कशा स्वरूपाने ठरवतो? तो भक्तीच्या स्वरूपाने ठरवतो. एक सांगू, जगद्गुरु तुकोबरायची भक्ती, जगद्गुरु तुकोबरायची भक्ती, संत श्रेष्ठ नामदेव महाराजांची भक्ती, संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांची भक्ती, संत श्रेष्ठ सावता महाराजांची भक्ती, संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांची भक्ती. भक्ती अनेक प्रकारची आहे. जगद्गुरु तुकोबराय पंढरपूर पर्यंत गेलात. काळजीपूर्वक ऐका. जगद्गुरु तुकोबराय पंढरपूर पर्यंत गेले, त्या देवाची भक्ती केली, त्या देवाची आवड जोपासली. तो देव कुठे आहे इथपर्यंत जगद्गुरु तुकोबरायला शोध घ्यावा लागला आणि जगद्गुरु तुकोबराय पंढरपूरला गेले. संत श्रेष्ठ ज्ञानोबराय आळंदीत आहेत. आजही लोकांचा संभ्रम अवस्थेत आहेत की ज्ञानोबराय समाधीस्थ आहेत का. ज्याला असं वाटतंय ना, जी कंटिन्यू आळंदीमध्ये राहणारी लोक आहेत त्यांना 25 ते 30 दिवस असे जाणवतात की ज्ञानोबराय समाधीस्थ नाही आहेत, तो म्हणजे वारीचा प्रेड आहे. हजारो लोक त्याचे साक्षीदार आहेत. आजही जर कळस हल्ल्याशिवाय जर ज्ञानोबरायांची पालखी निघत नसेल तर आजही माझे ज्ञानोबराय त्या समाधीतून ज्यावेळेस पालखीत बसतात त्याच वेळेस प्रस्थान होतंय. हा ज्ञानोबरायांचा अधिकार आहे. ज्ञानोबराय पंढरपूर पर्यंत जातात, नाथ महाराज पंढरपूर पर्यंत जातात, त्या भगवंतापर्यंत जातात, भगवंत आपलासा करतात. या महाराष्ट्रातलं एकमेव असं संत आहेत ते भगवंतापर्यंत जात नाहीत. भगवंताला आपल्यापर्यंत आणण्याची ताकद ही संत श्रेष्ठ सावता महाराज. साठविला दाता त्रिलोक्याचा, साठविला दाता त्याची माता, त्याचा पिता, त्याची माता, त्याचा पिता. साठविला दाता त्रिलोक्याचा, त्रिलोक्याचा साठविला दाता त्रिलोक्याचा. धनवाजी दाता, धनवाजी पिता, धनवाजी महाराज, धन्य ती संत श्रेष्ठ जनाबाई की ज्यांनी त्या हृदयाला देवाला त्या हृदयात साठवलं. एक सांगू, साहजिकच आपण म्हणतो माझं तुझ्यावर फार प्रेम आहे. प्रेम असणं वेगळं आणि देवाला हृदयात साठवणं वेगळं. काही गोष्टी फार विभक्त आहेत. आपण स्वार्थापोटी म्हणतो महाराज माझं फार तुमच्यावर प्रेम आहे. मी या गोष्टीला सहमतच नाही आहे. महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार मरण पावलेत. टॉपचे कीर्तनकार ज्यांना भेटण्यासाठी उभा महाराष्ट्र तडफड करत होता, असे कीर्तनकार ज्यावेळेस वृद्धप काळानं मरण पावलेत, आज समाज त्यांचं नाव घेण्यासाठी तयार नाही. समाज विसरतो. कोणासाठी किती करा, समाज विसरल्या जातो. ज्याचं रामकृष्ण हरी म्हणल्याच्या नंतर किती नास्तिकवादी व्यक्तीची मान डोलवावी असे बाबा महाराज सातारकर, ज्यांच्या कीर्तनातून माणूस पोट धरू धरू असावा असे बाबासाहेब महाराज इंगळे बीडकर महाराज, या लोकांचा विसर. आणि ज्यांना एक शब्द पहिल्या रामकृष्ण हरीला सांगितल्याच्या नंतर शेवट जे विठ्ठल पर्यंत लक्षात न राहावा असेच नामदेव महाराज, पठाडे, हिंगोलीकर महाराज, आपण अशा सुद्धा व्यक्तींना विसरत चाललो. ही आपली शोकांतिका आहे. विठ्ठल परमार्थ असा एक आहे की जी गोष्ट आपण परमार्थिक स्वरूपाने करतो ती विसरता कामा नये.
महाराजाच्या जवळ राहिला. एक सांगू, देव तुमचं कार्य पाहतो, देव तुमची भक्ती पाहतो, देव तुमचा विश्वास पाहतो, देव तुमची श्रद्धा पाहतो, देव जात पाहत नाही. विचार करून बोलतोय, देव जात पाहत नाही, देव तुमची श्रद्धा पाहतो, देव तुमचा विश्वास पाहतो, देव तुमची निष्ठा पाहतो. एकनाथ महाराजांच्या घरी भगवंताने श्रीखंड्या म्हणून भगवंताने काम करावी, हा एकनाथ महाराजांचा अधिकार. एकनाथ महाराजांचा अधिकार. जनाबाईला देवाने दळू लागावं, हा जनाबाईचा अधिकार. चोखोबरायाच्या पत्नीचं देवाने बाळांपण करावं, हा चोखोबरायाचा अधिकार. सावता महाराजांना देवाने भेट द्यावी, हृदयात बसावं, हा सावता महाराजांचा अधिकार. हा अधिकार प्राप्त करण्यासाठी भगवंताचं भजन करावं लागतंय. आणि भगवंताचं भजन केल्याच्या नंतर नामदेव महाराज म्हणतात, त्यांना आम्ही लोटांगण घालतो. लोटांगण कशासाठी घालतो? की त्यांच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो. एक सांगू, भगवंताची तशी भक्ती करावी लागते, त्यावेळेस तो अधिकार प्राप्त होतो. एक वाराणसी विद्यापीठातून एक साधू महात्मा आला. शंका निर्माण झाली आणि शंकेला जागा किती असते हे सांगता येत नाही. एखाद्याला शंका आली तर शंकेनं आयुष्यही बर्बाद होतंय, आणि एखाद्याला शंका आली तर शंकेनं जीवनाचा उद्धारही होतो. शंकेमध्ये फरक आहे. त्या साधू महात्म्याला शंका आली, आणि या शंकेचं निवारण पूर्वीपासूनच आहे, ते आतापासूनच नाही. वाराणसी विद्यापीठातल्या संन्याशाला, साधूला पडलेला प्रश्न कोण सोडवेल? अनेक तीर्थक्षेत्री पत्र पाठवले, आणि पत्र पाठवल्याच्या नंतर पुण्यामधून आळंदीच्या 40 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे. तिथून पत्राचा रिप्लाय आला की हे उत्तर मी देण्यासाठी अपेक्षित आहे. ते पत्र वाराणसीला गेलं. वाराणसीला सगळी चौकशी झाल्याच्या नंतर हे गाव कुठे कुठे आहे, संन्याशी प्रवास करत 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 पुण्यामध्ये आला. पुण्यामधून श्री क्षेत्र ज्ञानोबरायांच्या आळंदीमध्ये आला. आळंदीला मुक्काम केला, आणि मुक्काम करून हे कान्हूर गाव कुठे आहे याच्या शोधामध्ये आला. त्याला सांगितलं हे कान्हूर गाव आळंदीपासून 38 ते 40 किलोमीटरवर आहे. समाधान वाटलं. चौकशी करत करत कान्हूर या छोट्याशा गावामध्ये आला. आता ते गाव सांगण्याचा उद्देश म्हणजे त्या गावची लोकसंख्या असेल 2200, एवढं छोटस गाव आहे. म्हणजे आपल्या कापसे उमऱ्या एवढं छोटस गाव. त्या गावामध्ये एका व्यक्तीला भेटण्यासाठी काशीचं उत्तर आहे, वाराणसी विद्यापीठाचं उत्तर आहे. ते उत्तर एका खेडेगावात मिळतंय. ते कान्हूर गाव. कान्हूर या गावामध्ये आले. चौकशी केली की मला इथल्या महाराजांना भेटायचंय, कान्होबा पाठकांना भेटायचंय. चौकशी करत 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 आल्याच्या नंतर एका 12 फूट रस्त्याला एका विहिरीजवळ 2-3 खोल्यांचं घर असणार. त्या घरापाशी आल्याच्या नंतर एका व्यक्तीला विचारलं, का हो, मी काशी या तीर्थक्षेत्रावरून आलो आणि मला कान्होबा पाठकांना भेटायचंय. त्यांनी सांगितलं, मीच कान्होबा पाठक आहे. अंगावरती मळमळ झालेलं धोतर, 2 त्यांची मुलं खेळतायत. छोटी मुलं खेळत होती, अंगावरती बसली होती, एक खांद्यावरती होता, कोणी केस ओढतंय, कोण ते काय असेल ते. मोबाईल क्लिअर करून घ्या, घरूनच दूध पाजून आणत जा मोबाईलला. विठ्ठल काही दिवसांना अशी परिस्थिती येईल डॉक्टर, की तुम्ही सर्दी, ताप, खोकला, BMS, MBBS, MD हे डॉक्टर आहेत. पण कालांतराने नवीन एक पदवी येईल की मोबाईलमुळे वेडे झालेले आहेत, त्याच्यावर काही लोक तज्ञ PhD करतील आणि त्यांचा सेपरेट दवाखाना निघेल आणि त्याच्यावर लिहिलं जाईल, मोबाईलमुळे पागल झालेल्या मुलांना इथे नीट करण्यात येईल. डॉक्टर जे असतील ते. फार वाईट परिस्थिती आहे मायबाप. माझ्यासह मी तुम्हाला सांगतो की आपण
जेवढं देवाशी कनेक्टेड नाही तेवढं मोबाईलशी कनेक्टेड आहोत. विठ्ठल. आले आणि विचारलं मला कान्होबा पाठकांना भेटायचं आहे. त्यांनी सांगितलं मीच कान्होबा पाठक आहे. एखाद्याच्या दिसण्यावरून तुम्ही रील्स मध्ये पाहिलं असेल, एखाद्याच्या दिसण्यावरून त्याची योग्यता ठरवायची नसते. चांगले कपडे कोणाला घालतो आता तेच ते डबल येईल. तुम्ही म्हणसाल मी रील्स मध्ये ऐकलंय. चांगले कपडे घालून एखादा व्यक्ती जर येत असेल तर त्याचं अंतःकरण स्वच्छ असेलच असं गृहीत धरता येत नाही. अंतःकरणावर फार डिपेंड आहे. अंतःकरणाची फार रूपरेषा महत्वाची आहे. त्यांनी वेड्यात काढलं कान्होबा पाठकांना. तो म्हणला हजारो मैलचा प्रवास करून मी एका येड्या व्यक्तीला भेटण्यासाठी आलो, तुमच्याकडून काय उत्तराची अपेक्षा धरायची. ते तर योग्य युग झालं महाराज, आम्ही तर ते पाहिलं नाही. पण बोराळकर महाराजांना पाहिलेली व्यक्ती काही कीर्तनात आहेत. त्यांची लाळ गळायची, कोणीकडे काय आवर्तन. लोक म्हणायचे कोण हे कीर्तनकार आहेत का. परवेश महाराज त्याचे साक्षीदार आहेत. गुरुवर्य तडसे महाराज त्याचे साक्षीदार आहेत. हे पहिल्यानं सोबत जायचे बोराळकर महाराजांच्या. लोक येड म्हणायचे काय कीर्तन करता येणार आहे. कीर्तनकार समोर बसल्याच्या नंतर अभंग कसा घेतला आणि कसा सोडवला हे महाराष्ट्रातल्या एकाही कीर्तनकाराला कळू नये. त्या व्यक्तीचं नाव म्हणजे बोराळकर महाराज. विठ्ठल. दिसण्यावरती जाऊ नये. हे काशीचे विद्वान पंडित फटाफटा जे मनातलं आहे ते बोलून टाकलं. त्यांचंही अंतःकरण साफ होतं. जी बोलतात ती साफ अंतःकरणाची राहतात. जी कधीच काही बोलत नाही ती असं काही बोलतात की एकदम स्फोटच होऊन जातो. डबल तो निस्तारता निस्तारता नाकीनव येतो. दुःखी झाले महाराज. त्यांनी सांगितलं तुमचा प्रश्न सांगा, मी त्याचं उत्तर द्यायला तयार आहे. त्यांनी सांगितलं जी अशी मुलं खेळवत बसलात, मी वाराणसी काशी विद्यापीठातून आलो आणि तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा धरणार का. दिवस रात्र मी अभ्यास करतो, त्याचं उत्तर मला भेटलं नाही, तुमच्याकडून काय अपेक्षा धरणार आहे. दुःखी झाला. अहो तुमचं उत्तर तर प्रश्न तर सांगा, उत्तर द्यायला मी तयार आहे. तो म्हणला अशा जर संसारिकाला उत्तर देता आलं असतं तर असे कितीतरी संसारिक महान झाले असते. तो म्हणला मायबाप तुम्ही साधू महात्म्यात, फक्त तुमच्या प्रश्नाची अपेक्षा आहे. तो म्हणला हे मुलं तुझे आहेत आणि तू खेळवत बसला, मला तुझ्याकडून अपेक्षा नाही. मग म्हणला हे मुलं तुम्हाला अडचण करतायत का गजान महाराज. त्याने सांगितलं हे मुलं मला अडचण करत नाहीत पण मला आवडतच नाही. महाराज ते सुद्धा फक्कड होते. स्वतःची दोन्ही मुलं उचलली अजय महाराजांनी विहिरीत फेकून दिली शेजारच्या. काळजीपूर्वक ऐका, स्वतःची मुलं उचलली आणि विहिरीत फेकून दिली. त्या साधू महात्म्याला घामच फुटला. त्याला वाटलं हे स्वतःच्या मुलाला विहिरीत फेकाय घाबरत नाही तर माझ्यासारख्यांची आता, मी तर इतक्या लांबून आलो आता पळू शकत नाही. ते घाबरले. ते म्हणले हे बघ तुझ्यासारखा मूर्ख माणूस मी या जगात पाहिला नाही. स्वतःच्या मुलाला तू विहिरीत फेकून देऊ शकतो. म्हणले मग तुम्हाला अडचण कशाची आहे. तुम्ही माझ्या घरी अतिथी आलात, पाणी घ्या, चहा घ्या, जेवण करा. तो म्हणला अरे तुझी मुलं विहिरीत तू फेकून दिली, तुझ्या घरी सुतक आणि सुतकातलं मला पाणी पाजतोय का. म्हणलं अहो तुमची अडचण तर सांगा. काही लोक एवढे मूर्ख असतात महाराज, त्यांच्या एका शब्दावर दुसरा चांगला आणि तज्ञ माणूस पागल होऊ शकतो. 100% इंगळ्यांच्या गोळ्या चालू कराव्या लागतील. काही लोकांचे शब्द एवढे घातक आहेत, एवढे शब्द घातक आहेत, ते मानसिक आरोग्याकडेच न्यायला होतात. म्हणजे इतके काहींचे शब्द घातक आहे. तो म्हणला हे पा तुम्हाला फक्त अडचण सांगा, मी ती अडचण 100% दूर करतो. म्हणला मला तुला अडचणही सांगायची नाही आणि मला तुझ्याशी बोलायचंय नाही. तो म्हणला आता कारण काय. तो म्हणला आताच तू विहिरीत मुलं फेकून दिली, तुझ्याकडून कोणत्या उत्तराची अपेक्षा मी ठेवू. म्हणला मग आता ही विहिरीत मुलं फेकली याची अडचण आहे तुम्हाला. हो म्हणला याची अडचण आहे. अरे घरातून हाक द्यावा. कृष्णा गोरख जसं घरातून मुलांना हाक द्यावा तसा कान्होबा पाठकांचा अधिकार एवढा महान होता की जसा घरातून मुलांना हाक दिल्यानंतर मुलं घराच्या बाहेर यावे, अंगणात यावे, तसं मुलांना हाक दिल्याच्या नंतर विहिरीतून मुलं बाहेर यावे, हा कान्होबा पाठकांचा अधिकार. हा कान्होबा पाठकांचा अधिकार. या अधिकारासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा आणि संत श्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात देवा
मी अशा व्यक्तीच्या चरणी लोटांगण घालीन अभंगाच्या पहिल्या. खाली लोटांगण बंदिन चरण खाली लोटांगण बंदिन चरण खाली महाराज म्हणले घालेन लोटांगण. मी अशांच्या चरणी नतमस्तक होतो की ज्यांच्या हाकेला विहिरीतून मुलं जिवंत यावे हा अधिकार ज्यांचा आहे ते कानोबा पाठक मी अशांना लोटांगण घालतो. ज्यांची भगवंतावर सेवा आहे, ज्यांची भगवंतावर निष्ठा आहे, जे भगवंताची सेवा करतात त्यांनाच हा अधिकार प्राप्त होतो. एक सांगू, आपण हाक द्या महाराज, शेतातून घरी जा आणि मुलाला हाक द्या, पिंट्या एक गिलास पाणी आण रे. काय म्हणतात, घे ना बाबा घरी, हातानच तर आहे, हांडा भरलेला आहे ना, घे ना पाणी. बापाला काही जण म्हणतात काय कंटाळा आणला वयाने, आमच्या मागे इतके कामं आहेत आणि माझा बाप मला सारखा पाणी आणायला होतो. एक सांगू, संस्कार असणं फार महत्वाचं आहे जीवन जगत असताना. एक सांगू, मुलाकडून बापाच्या इज्जतीची अपेक्षा ठेवू नका. आज जगामध्ये महाराज एक सांगू का, आम्ही आळंदीला आहेत 500 किलोमीटरवर. आपल्या भागातले फोन आहे, डॉक्टर आम्हाला मुलगी पहा. आता मी कीर्तन सोडतो महाराज, माझ्याकडे 15-16 सोयरिकी आहेत आणि या कीर्तन महिन्यात 8 आहेत. कीर्तन महिन्यात 8 आहेत जानेवारीत, आणि सोयरिकी 16 आहेत. त्याच्यातली एक केली आता लाज काज विठ्ठल. खरंय महाराज, नारदाच्या गादीहून बोलणार नाही.
फार विशेषता आहे. मी कशासाठी सांगतो, मुलं असणं किंवा मुली असणं हा भाग महत्वाचा नाहीये. जेवढी काळजी मुलीला आहे तेवढी काळजी मुलाला नाही आहे. तुम्ही सारांश बघा. लोक म्हणतील महाराज तुम्ही असंच बोलता का? महाराज जितकं तुम्ही बसलेले आहात ना, जेवढं तुमचं आयुष्य आहे त्याच्यापेक्षा या मुलांचा अनुभव मी इतका घेतलाय की या मुलांच्या मनामध्ये काय चालू आहे हे सुद्धा मला कळतंय. चेहऱ्यावरून मी सांगतोय, रविवारी 2दा फोन लावला का 3दा, पण म्हणता येत नाही. माझा सांगण्याचा उद्देश ही मुलं फार कठीण आहे. 10 मुलांच्या पाठीमागे काळेजी फक्त 1 मुलगा हुशार आहे आणि 10 मुलींच्या पाठीमागे 9 मुली हुशार आहेत, 1च मुलगी कमकुवत आहे. फार कठीण काळ आहे. इज्जतीबद्दल बोलत होतो. मुलाकडून अपेक्षा सुद्धा ठेवणं चुकीचं आहे इज्जतीची. तुम्ही एखाद्या मुलाला सांगा हे घे 5 रुपये आणि दूध घेऊन ये शेजारच्या घरून, तो 5चा ठोकळा आणि गिलास वाजवतच जातो. पहा आम्ही किती भिकारी आहे, आमच्या घरी दूध सुद्धा नाही आहे तुम्ही आल्याच्या नंतर. आणि मुलीला बोलवा देवळे आई. मुलगी आल्याच्या नंतर आई काय बाई घरी पाहुणे आलेत, दूध घेऊन ये बरं. तिने आपल्या घातलेल्या अंगावरच्या ड्रेसमध्ये तो गिलास झाकावा, ते 5 रुपये झाकावे आणि बापाची इज्जत झाकून दुसऱ्याच्या घरी जावं आणि आणलेलं दूध सुद्धा झाकून आणावं. याला फक्त एकमेव कारण ती म्हणजे मुलगी आहे. असं हे मुलीचं वैभव आहे महाराज. जी मुलं संस्कारात वाढतील भविष्यामध्ये, जी मुलं संस्कारात वाढतील भविष्यामध्ये, माझ्या मुलासह जी मुलं भविष्यात संस्कारात वाढतील भविष्यामध्ये त्यांच्याच इष्टिटी जाग्यावर राहतील. जी मुलं व्यवहारात आणि संसारात किंबहुना विचलित पद्धतीने वागतील ती 99 नाही 100% अधोगतीला जातील. विठ्ठल जीवन जगत असताना जीवनामध्ये फार चढ उतार आहेत प्रत्येक संतांच्या, पण जीवन जगत असताना जीवनामध्ये चढ उतार फार जीवनामध्ये येतात. एक सांगू, ज्याने गरिबी डोळ्यानं पाहिली ना ती लोक कधीच उतमाच करत नाहीत. हा शब्द काय वाच्य उच्चारतोय, ज्याने गरिबी डोळ्यानं पाहिली, ज्याने आई वडील कष्ट करताना पाहिलेत, ज्याला गरिबीची जाण आहे तो व्यक्ती कधीच वाकडा पाऊल टाकणार नाही. हा नियतीचा नियम आहे. आणि ज्याला गरिबीची जाणीव नाही आहे, ज्याला ही प्रॉपर्टी कशी आली याला काही घेणं देणं नाही ना, ती लोक दररोज पावलागणित चुकीचं वागल्याशिवाय राहत नाही. दररोज ही लोकांची मानसिकता आहे. आणि जीवन जगत असताना जीवनामध्ये चढ उतार फार येत राहतात. मग ते सर्वसामान्य व्यक्ती असो, देव असो, संत असो, गरीब असो, श्रीमंत असो, जीवनामध्ये चढ उतार हे निश्चित आहेत. विठ्ठल राजाचा रंक होतो आणि रंकाचा राजा सुद्धा होतो. एक सांगू, काही गोष्टी जीवनामध्ये अशा आहेत, एखाद्या व्यक्तीला आशीर्वाद द्यावा तो रंकाचा राजा व्हावा आणि एखाद्या व्यक्तीने शब्द द्यावा तो राजाचा रंक व्हावा. जीवनाची रूपरेषा फार वेगळी आहे. जीवनाची रूपरेषा फार वेगळी आहे. एका राजाच्या स्वप्नामध्ये महान श्रीमंत राजा, त्याला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्याने आपली संपूर्ण इस्टेट जे राज्य आहे हे दान केलं. स्वप्नामध्ये सांगतोय, इथं लोक देणगी द्यायला मागे पुढे पाहतात. स्वप्नामध्ये संपूर्ण इस्टेट दान केली, इथे लोक 1000 आणि 500 रुपये सप्त्यासाठी देणगी द्यायला मागे पुढे पाहतात. ही शोकांतिका आहे. एक सांगू, काही लोक कर्म करतात, माझा विषयांतर होईल, काही लोक कर्म करतात आणि त्याला काही गोष्टीला अन्नदान समजतात, तो भाग वेगळा आहे. मुलीचं लग्न करणं हे कर्म आहे, दशक्रिया विधी करणं हे कर्म आहे, लग्न करणं हे कर्म आहे, तिरवी करणं हे कर्म आहे आणि सप्त्यातलं अन्नदान करणं हा धर्म आहे. सप्ताह तुमच्या संसारात बसत नाही, सप्ताह हा देवरूप ठरल्या जातो. मायबापांनो,
तुम्ही म्हणत असाल महाराज मी 4 मुलीच्या लग्नामध्ये अन्नदान केलं, ते अन्नदानाचं फळ तुम्हाला लागू शकत नाही, ते तुमचं कर्तव्य आहे. मुली उजवून देणं, मुलीचं लग्न करून देणं हे तुमचं कर्तव्य आहे. अन्नदान करायचं असेल, दान करायचं असेल तर ज्या ज्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये ज्या ज्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ते चालतात ना, तिथे आपल्या श्रीमंतीतला काही हिस्सा दान करावं भगवंताच्या दरबारामध्ये. विठ्ठल झोपेत इस्टेट दान केली. झोपेत. देवानंद काका इथं देणगी पुकारून सुद्धा लोक देत नाहीत. झोपेत संपूर्ण इस्टेट दान केली. सकाळी उठला, झोपेचा स्वप्नाचा विसर पडला. झोपेत पडलेल्या स्वप्नाचा विसर पडला राजाला. आणि विश्वामित्र ऋषी भेटण्यासाठी आले. भेटण्यासाठी आल्याच्या नंतर काही माणसं गेल्याबरोबर सत्कार करतात, आदरातिथ्य करतात. भगवंताकडे याची नोंद होते, आदर करणाऱ्याची नोंद होते. ज्यांनी गळ्यामध्ये हार घातला का संतोष भाऊ, त्यांची सुद्धा नोंद होते. कीर्तनामध्ये एखाद्याच्या कीर्तनाच्या गळ्यामध्ये घातलेला हार हा भगवंतापर्यंत जातो. माझ्या तोंडून जर 10 लोकांनी कीर्तन श्रवण केलं किंवा 10,000 लोकांनी कीर्तन श्रवण केलं, हार घालणाऱ्याला सुद्धा पुण्य त्याच्या पदरात पडतंय. ही हाराची वैशिष्ट्य आहे. तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही पुण्य शोधायचं कसं? पुण्य म्हणजे काय आणि आनंद म्हणजे काय? डॉक्टर एक सांगू, तुम्ही घरी गेल्याच्या नंतर एखादं चांगलं कार्य करून गेल्याच्या नंतर तुमचे आई वडील समोर आले आणि तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद डोळ्यांमधून दिसत असतो, तेच खरं समाधान आहे. समाधान वेगळं शोधण्याची गरज नाहीये आणि ते वेगळीकडे मिळणार सुद्धा नाही. त्या राजाने संपूर्ण इस्टेट दान केली आणि विश्वामित्र आल्याच्या नंतर त्याने सांगितलं महाराजांना दान स्वरूपामध्ये 3 तोळे मोहरा दान करा. 3 तोळे. गजेंद्र भाऊ मी 5 ग्रॅम नाही मागितले, 3 तोळे. गजेंद्र भाऊंना जर काही मागितलं ना ते म्हणतात मीच येतो तुमच्या सोबत. काय महाराज ते दिंडीत चालले, लोक म्हणायचे हे गजेंद्र भाऊचे विद्यार्थी आहेत. हो म्हणलं बा मी त्यांचाच विद्यार्थी आहे. ते दिसतातच असे. बरं काही लोक कोणत्याही पार्क मध्ये टाका, हे ऍडजस्ट पाण्यासारखे आहेत महाराज. पॅन्ट शर्ट घाला दुसऱ्यावर दबाव पडतो, आणि नेहरू धोतर घाला कीर्तनकारावर दबाव पडतो. मला तर आश्चर्यच वाटलं. म्हणलं बाबा मी काय आता दिंडीत थांबणार नाही, पुढच्या वर्षी तुम्हीच दिंडी न्या गांधी चौकात आणि रिटर्न घेऊन या. फार कठीण आहे. भगवंताची कृपा आहे. मला त्यांना उद्देशून काय नाही म्हणायचं, भगवंताची कृपा आहे. त्या राजाने दान केलं. विश्वामित्र ऋषी म्हणले हे बघ राजा, तू स्वप्न पडलेलं विसरलास की काय? स्वप्नामध्ये संपूर्ण राज्य मला दान केलं आणि आता म्हणतो 3 तोळे मोहरा तुम्हाला दान करतोय. राजाला पूर्व स्वप्न पडलेलं आठवलं. शब्दाला जागणारी लोक होती, मिनिटाला खोटं बोलणारी लोक महाराष्ट्रात आहेत. मिनिटाला नाही सेकंदाला खोटं बोलणारी लोक अंशिंगात आहेत. अंशिंगात कशाला, मिनिटाला नाही सेकंदाला खोटं बोलणारी, सेकंदात 2दा खोटं बोलणारी लोक कीर्तनात आहेत. त्याने स्वप्नात इस्टेट दान केली. विठ्ठल माय बाप आम्ही तुम्हाला कशाला म्हणू, ते गजानन महाराजाच्या भाषेत तुम्हीच तुम्हाला लावून नका घेऊ. कठीण आहे. नाही चहा नाही देत ते लोक, काही म्हणता येत नाही त्यांना. मी एखाद्याला काही म्हणत नसतो म्हणजे असं समजू नका मी काही भीतो, पण काय उद्या चहा नाही मिळत, आम्ही इथे आहे, मग थोड्या कठीण गोष्टी असतात त्या इथे सांगता येत नाहीत. सगळ्यात जर गोष्टी निवडणुकीच्या अगोदर ओपन केल्या तर सत्ता येईल कशी, सत्ता आणण्यासाठी काही गोष्टी झाकाव्या लागतात, त्यातल्या ह्या काही गोष्टी झाकल्यात. विठ्ठल दान केली. राजाला पूर्व आठवलं. राजाने सांगितलं महाराज क्षमा असावी. राजाच्या गादीवरून तडा 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 पायऱ्या सोडून खाली उतरला
महाराजांपुढे नतमस्तक झाला, महाराजांपुढे लोटांगण घातलं आणि सांगितलं, महाराज हे राज्य मी तुम्हाला स्वाधीन करत आहे, हे राज्य तुमच्या सांभाळी घालत आहे. सर्वांना दौंडी दिली, राज्य विश्वामित्र ऋषीच्या ताब्यात दिलं आणि तिथून स्वतःचा मुलगा, स्वतःची पत्नी आणि स्वतः राजा सगळं राज दरबार सोडून निघून चालले. आणि राजाने विश्वामित्राला सांगितले, राजे साहेब, विश्वामित्र ऋषी, मी ज्या 3 तोळे मोहरा तुम्हाला देण्याचं कबूल केलेलं आहे, आम्ही स्वतःला विकून ही तुमची भरपाई करण्यासाठी पात्र आहोत. इथे व्याजानं घेतलेले लोक पैसे देत नाहीत, उसने घेतलेले लोक पैसे देत नाहीत, भिकाऱ्यासारखे मागावे लागतात. इतकी शोकांतिका आहे. स्वप्नात दान केलेली आखी सोडून यायची म्हटल्यावर फार विशाल अंतकरण असे. सोपं नाही आहे, सोपं नाही आहे. अहो, कष्टानं कमवलेले लोक 10 लाख रुपये विसरतात आणि रस्त्यानं जर 100 रुपये सापडले ना, त्याचा आनंद मानतात. 10 लाख कमवल्याचा लोकांना आनंद नाही, पण दुसऱ्याचे 100 रुपये सापडलेला जर आनंद वाटत असेल तर निश्चित आपलं अंतकरण भिकारी आहे, निश्चित. कारण भगवंताने तुला 10 लाख रुपये देण्याचं कबूल केलं, पण तू 100 रुपयावर जर अपेक्षा धरत असेल, निश्चित अंतकरण भिकारी आहे. कसं भिकारी आहे सांगू का? वेळ होत चाललाय, सांगतोच एका मिनिटात. हा दृष्टांत इथेच राहू द्या. भिकारी अंतकरण. एक भिकाऱ्याची पोरगी, भिकाऱ्याची भीक मागायची रस्त्यावर, भीक मागायची रस्त्यावर. पण एका राजाला ती आवडली. जात असताना त्या राजाने सांगितलं, हे पहा, या मुलीला राजदरबारामध्ये घेऊन या. राजाची आज्ञा आणली. आणल्याच्या नंतर आंघोळ वगैरे स्वच्छ फॉक्स सेंट वगैरे मारून सगळं एकदम टापटीप केलं. अजय महाराज सुंदर दिसायला लागली. राजाच्या राणीपेक्षाही ही भिकारी सुंदर दिसायला लागली मुलगी. लोक वरच्या रंगाला भाळतात, सुंदर दिसायला लागली. तिच्यासाठी गरम जेवण यायचं, चांतारा तांदूळ, एकदम गरम गरम भात कुकरातला पहिल्या शिट्टीतला, संपूर्ण व्यवस्था तिची. पण तिला घाण सवय लागलेली रामजी बापू. ती आलेला डबा तसाच ठेवायची, गरम आलेलं जेवण तिच्या महालामध्ये ती तसंच ठेवायची आणि दुसऱ्या जेवणाची वाट पाहायची. सकाळचं जेवण आलं, संध्याकाळपर्यंत वाट पाहायची. सकाळचं आलेलं जेवण संध्याकाळी जेवायची आणि संध्याकाळी आलेलं जेवण सकाळी जेवायची. जी सेवा करणारी होती तिला कळच नाही काय आहे, कळायला मार्ग नाही. पण मोठ्या लोकांच्या पुढे गरीब लोक बोलू शकत नाहीत. तिची काय हिंमत विचारायची? विचारलं नाही तिने. एक दिवस एक साधू महात्मा आला आणि साधू महात्म्याच्या आल्याच्या नंतर त्या राजाच्या 3-4 राण्या समोर आल्या आणि दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर राण्या प्रत्येक चालत निघून गेल्या. त्या चालण्यावरून त्या ऋषीने, त्या साधूने ओळखलं, राजा, यातली एक तुझी राणी भिकारी आहे रे. राजाला घामच आला. त्याला वाटलं ह्या 3-4 राण्या माझ्या आणि या साधू महात्म्याला एकीवरच शंका कशी आली आणि खरोखर ती भिकारी आहे. ती म्हणला, कसं काय? कुलवान चालण्यामध्ये, कुलवान स्त्रीच्या चालण्यामध्ये फरक पडतो आणि भिकारी चालण्याच्या स्त्रीमध्ये फरक पडतो. हा तिच्या पावलांमध्ये ओळखणारे साधू महात्मे आहेत. पावलांमध्ये स्त्री ओळखली, चेहऱ्यावरून नाही. माझा सांगण्याचा उद्देश, संपूर्ण इस्टेट दान करून निघाला, स्वतःला विकण्याची तयारी दर्शवली. या संपूर्ण भारत देशामध्ये जिथे माणसं विकल्या जात होती त्या काळामध्ये असं एकमेव तीर्थक्षेत्र म्हणजे काशी. आळंदीला कीर्तन शिकवलं जातंय, देहूला वैराग्य देऊ गाथा पाठांतराची मुलं तिथे राहतात. पंढरपूरला जगाचं दैवत आहे. शिर्डीला एका साधूची समाधी आहे. गजानन शेगावला एका साधूची समाधी आहे. प्रत्येक क्षेत्राचं महात्म्य वेगळं आहे. काशीला स्वतःला विकण्यासाठी उभे राहिले आणि उभे राहिल्याच्या नंतर स्वतःला विकण्याची काहीतरी खून होती. इथे साई मंदिरामध्ये सप्ताह चालू आहे याची खून आहे. पाटलाचा ऐश्वर्य संपन्न मंडप आहे, अनिल पाटलाचा ऐश्वर्य संपन्न मंडप आहे, लाइटिंग आहे, माईक सिस्टीम आहे, 8 दिवसाचे 8 कीर्तनकार आहेत,
ऐकणारे लोक आहेत, अन्नदान आहे, सत्याचं स्वरूप आहे. काशीला विकायला थांबले आणि विकण्याची खून होती की स्वतःच्या डोक्याला वाळलेलं गवत बांधायचं, डोक्याला वाळलेलं गवत आणि उभं राहायचं रांगेमध्ये, जो येईल तो घेईल. भाजीपाल्यासारखं हात जोडून उभे राहिले. ज्याच्या समोर हजारो नौकर पळत होते तो राजा हात जोडून उभा राहिला की मला कोणीतरी विकत घ्या. ज्या राणीच्या समोर हजारो सेवक, हजारो महिला मागे पुढे नौकरदार करत होते, ती राणी हात जोडून उभी राहिली आणि त्या राजाचा छोटासा 5 वर्षाचा रोहिदास नावाचा मुलगा उभा राहिला की मला कोणीतरी विकत घ्या. का की माझ्या वडिलांनी दिलेला शब्द आहे तो आम्हाला फेडायचा आहे. मायबाप शब्दाला जागणारी लोक होती. 5 वर्षाचा मुलगा. देव सुद्धा फार परीक्षा घेतो. काशी विश्वेश्वराच्या तिथे उभे राहिल्याच्या नंतर एक वेश्या व्यवसाय करणारी स्त्री आली आणि त्या स्त्रीला वाटलं या राणीला जर विकत घेतलं तर आपला धंदा चांगला होईल, आपण या राणीला विकत घ्यावं. ती राणी विकत घेतली. व्यवहार झाला. ती विकत घेऊन चालवली. जिच्या पुढे हजारो नौकर पळत होते ती राणी डोळ्यात अश्रू टाकून रडू लागली. देवा काय रे हे माझ्यावर, काय हे माझ्यावर संकट आहे. शब्दाला जागणारी लोक होती. विकल्याप्रमाणे त्या वेश्येसोबत जाण्याचा योग आला. पुढे जात असताना एका ब्राह्मणाची भेट झाली आणि त्या ब्राह्मणाने सांगितलं, आई तुम्ही इकडे कोणीकडे, जिच्या हातून आम्ही सर्व ब्राह्मण देवता जेवण केलंय, तुम्ही याच्या सोबत काय करताय. घडलेला इतिहास सांगितला. एका ब्राह्मण देवतेने त्या वेश्येला हात जोडले आणि नमस्कार केला. म्हणला, आई माझी अशी विनंती आहे, ही फार मोठ्या राजकुलातली स्त्री आहे, हिला विकत मी घेतो, तुमचे पैसे तुम्ही डबल घ्या. त्या साधू महात्म्याने त्या ब्राह्मणाने त्या स्त्रीला विकत घेतलं. विकत घेतल्याच्या नंतर घडलेला संपूर्ण कहाणी तिने डोळ्यासमोर सांगितली आणि सांगितल्याच्या नंतर पलीकडे थोडं 2 पावलं लांब गेल्याच्या नंतर राजा सुद्धा हात जोडून थांबलाय. ज्या राजाने हजारो लोकांचे संसार उभे केले तो राजा हात जोडून थांबलाय, मला कोणीतरी विकत घ्या. छोटा 5 वर्षाचा मुलगा रोहिदास मला कोणीतरी विकत घ्या म्हणून थांबलाय. दुःख वाटलं. राणीला विकत घेतलं. माझ्या घरी ब्राह्मण देवता आहेत, त्यांचा स्वयंपाक करा. राणीने ब्राह्मणाचे पाय धरले आणि सांगितलं की तुम्ही माझ्या वडिलांसमान आहात, माझे वडील आहात, माझ्या आबरूची इज्जत तुम्ही वाचवली, मी तुमच्या घरी सेवा म्हणून चपात्या लाटण्याचं काम करेन. माझ्यावर फार तुम्ही उपकार केले जे माझे आई वडील सुद्धा करू शकत नाहीत. छोटा मुलगा पाहत होता माझ्या आईसोबत काय घडतंय आणि माझी आई मला भेटते का नाही या विचारात असणारा रोहिदास पावलं पावलं टाकत टाकत पुढे जाऊ लागला. वडिलांनी त्याला मागे ओढलं. माया हो. त्याने बापाकडे असं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर दुःख वाटलं. रोहिदास बापाला म्हणतोय, बाबा मी माझ्या आईसोबत नाही जाणार, माझ्या आईसोबत नाही जाणार. मला माहित आहे माझी आई विकल्या गेली आहे, समाज ऐकतोय, लोक ऐकतात, मी नाही जाणार. बाप सुद्धा रडू लागला, राजा असणारा. लोकांनी विनंती केली, परवेश महाराज की ब्राह्मण देवता जसं तुम्ही या आईला विकत घेतलंय, आमच्या सर्वांची विनंती आहे तुम्ही या छोट्या 5 वर्षाच्या सुद्धा मुलाला विकत घ्याल ही अपेक्षा आहे. ब्राह्मण देवता होती ती. त्या मुलाला सुद्धा विकत घेतलं आणि दोघेही गेले. आई चपात्या लाटण्याचं काम करायची. छोटा 5 वर्षाचा रोहिदास देवाला फुलं आणण्याचं काम करायचा. दररोज रोहिदास जायचा, फुलं आणायचा काम करायचा, फुलं आणायचा काम करायचा. दिवसामागून दिवस होत गेले आणि होत गेल्याच्या नंतर एक दिवस असा आला की त्या दिवसामध्ये फुलं आणण्यासाठी गेलेला रोहिदास त्याला तिथे सर्प दंश झाला आणि सर्प दंश झाल्याच्या नंतर रोहिदास रडू लागला. रडता रडता मुलांना आवाज दिला, थांबा रे, माझी आई त्या ब्राह्मण देवतेच्या इथं काम करते मठामध्ये, माझ्या आईला निरोप द्या की तिचा रोहिदास मरतोय. माझ्या आईला सांगा की तिचा रोहिदास तिला परत कधीच दिसणार नाही. रडू लागला. माझ्या आईला पटकन निरोप द्या. आईला पळत जाऊन मुलं निरोप देत आहेत.
तोपर्यंत रोहिदासाचं शरीर हे हिरवगार झालं, तोंडातून फेस आला मायबाप. रोहिदास धाडा तिडकी पडला. आईने पाहिल्याच्या नंतर पिठाचे हात मळालेले असताना रोहिदासाला तिने जवळ घेतलं. हंबरडा फोडून आई रडते. जिच्या पाठीमागे हजारो स्त्रिया नौकर म्हणून पळतायत ना, ती स्त्री धाळ मोकलून रडू लागली. ही जगाची अवस्था आहे मायबाप, ही जगाची अवस्था आहे. ज्या स्त्रीला हजारो एकरची जमीन आहे, जी महिलामध्ये जी एखाद्या राजमहलामध्ये वावरते, तिच्या मुलाला अंतविधीला लाकडं भेटू नये, ही जगाची रीत आहे. जिचा मालक एका मशानभूमीचा नौकरदार व्हावा, ही जगाची रीत आहे. एवढं सांगू, देव एखाद्याला देतो, पण त्याची परीक्षा सुद्धा त्याच तोला मोलाने घेतो. ज्यावेळेस विश्वामित्र ऋषीला कळलं की माझ्या परीक्षेत सुद्धा पास झाले, विश्वामित्राने त्या ऋषीची माफी मागितली. देवा, मी तुमच्या 2-3 पिढ्यामध्ये परीक्षा घेतल्या, पण तुम्ही पासच होत आलात राजे साहेब. मी क्षमा मागतो. तुमच्या पुढे आणि मागे जे घडलं हे सर्वस्व तुम्हाला दान स्वरूपात कळतो. आणि आशांना महाराज म्हणतात, मी त्यांच्या चरणावर लोटांगण घालीन लोटांगण, घालीन लोटांगण, घालीन लोटांगण, वैदिनाच्या रान. घालीन लोटांगण, घालीन लोटांगण, घालीन लोटांगण, वैदिनाच्या रान.
नामदेव महाराज म्हणतात मी आशांच्या चरणी लोटांगण घेईन, त्यांच्या चरणाची सेवा करेन. एक सांगू महाराज, या जीवनामध्ये जीवन जगत असताना आई वडील एवढे फार महत्वाचे आहेत. एक सांगू, या जगाच्या पाठीवर सगळ्यांचं प्रेम बदलेल महाराज, पण आई वडिलांचं प्रेम बदलणार नाही. किंबहुना जगाच्या पाठीवर, या जगाच्या पाठीवर आपले आई वडील जेवढे आहेत ना, जेवढं मुलासाठी विचार करतात तेवढा देव सुद्धा आपल्यासाठी विचार करत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. देव कर्माबरोबर आहे, व्यक्ती बरोबर नाही, जीवाबरोबर नाही. देव कर्मासोबत आहे. कर्म जसं आहे तसं फळ आहे. जीवासोबत देव नाही आहे, त्या कर्मासोबत आहे. असं एक कुटुंब जन्माला आलं या महाराष्ट्रामध्ये की त्या कुटुंबाला शुद्धीपत्र घेण्यासाठी पैठणला यावं लागलं. पैठणला आल्याच्या नंतर अजय महाराज, आई वडील प्रवास करत 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 काळजीपूर्वक ऐका मायबापांनो, आई वडील आपल्या मुलासाठी काय करतात. काही माझ्या बहिणी बसल्यात, काही माझे भाऊ बसलेत कीर्तनामध्ये. आपले आई वडील आपल्यासाठी काय करतात काळजीपूर्वक ऐका. मी असं टाइमपास म्हणून सांगत नाही, याला सिद्धांतिक पुरावे आहेत. शास्त्रामध्ये याचा उल्लेख आहे. आई वडील फार मोठ्या कष्टाने माझ्या मुलाला स्वाभिमानाने जीवन जगता यावं म्हणून आई वडील पैठण या तीर्थक्षेत्री आले. पत्नीने विचारलं, का हो, मिळेल ना माझ्या मुक्ताईला शुद्धीपत्र, मिळेल ना माझ्या सोपानदादाला शुद्धीपत्र, मिळेल ना माझ्या ज्ञानदादाला शुद्धीपत्र, मिळेल ना माझ्या निवृत्ती दादाला शुद्धीपत्र. अगं मिळेल, चलत खरी. पैठण या तीर्थक्षेत्री आले आणि ब्राह्मण देवतेच्या समोर हात जोडून उभे राहिले. आणि हात जोडून उभे राहिल्याच्या नंतर सांगितलं, आम्ही संन्यास घेतल्याच्या नंतर मला 4 अपत्य झाले आणि या 4 अपत्यांना मुंज व्हावी आणि त्यांना ब्राह्मण समाजामध्ये चांगलं जीवन जगता यावं म्हणून आम्ही न्याय मागण्यासाठी तुमच्या दारामध्ये उभे आहोत. दादा विको कमी करायचा, आम्ही उभे आहोत. सर्व ब्राह्मण देवतेने त्याच्यावर विचार केला आणि विचार करून सांगितलं, विठ्ठलपंत, याच्यावर एकच फक्त न्याय आहे, तो म्हणजे देहांत प्रायचित्त. याच्या पलीकडे याच्याकडे कुठलाच शास्त्रीय सिद्धांतामध्ये तुमच्यासाठी कुठलीच जागा शिल्लक नाही. फक्त एकच जागा आहे, देहांत प्रायचित्त. मान्य आहे मायबाप, माझ्या मुलांना जीवन जगता येईल, चांगलं जगता येईल. देहांत प्रायचित्ताचं प्रमाणपत्र या महाराष्ट्रामध्ये घेणारा एकमेव बाप आहे, तो म्हणजे ज्ञानोबरायांचा, तो म्हणजे माझ्या मुक्ताईचा. देहांत प्रायचित्ताचं प्रमाणपत्र स्वीकारणारा एकमेव जगातला बाप, ते प्रमाणपत्र पैठणवरून घ्यावं आणि आळंदीकडे पावलं वळावीत. माझी मुलं जेवलीत का नाही या अपेक्षेनं रुक्मिणी माता पावलं झपाट्याने टाकायची. येण्यासाठी 3 दिवस लागले. मुक्ताई माता आईची वाट पाहत होती. सोपान काका आईची डोळे भरून वाट पाहत होते. ज्ञानदेव दादा, निवृत्ती दादा 3 दिवसानंतर आपले आई वडील आले आणि मुक्ताईने पहिला प्रश्न केला, आई आपल्याला न्याय मिळाला ना ग? आई म्हणली, बाळ मिळाला न्याय. माझी मुलं 3 दिवसापासून उपाशी आहेत. ही जाणीव रुक्मिणी मातेच्या अंतःकरणामध्ये होती. मायबाप, रुक्मिणी मातेनं जी आपल्याला न्याय मिळालाय हा न्याय लपवला आणि स्वतः तिने सांगितलं, आपण मरणार आहोत, आपल्याला देहांत प्रायचित्त घ्यायचंय, पण माझ्या मुलाला शेवटचं चांगलं गोडधोड जेवण घालावं म्हणून रुक्मिणी माता तयारीला लागली. संपूर्ण जेवण बनवलं, संपूर्ण व्यवस्था केली. सर्वांनी आपापली आसनं जेवणासाठी टाकली. ज्ञानदादा आहे, निवृत्ती दादा आहे, मुक्ताई आहे, सोपान काका आहे. सर्वांची आसनं आहेत. आसनावर जेवणासाठी बसलेली आहेत. आईने पोट भरून सर्वांना वाढलं, पण मुक्ताई माता जेवायला तयार नाहीये. स्त्रीला लवकर कळतंय कुठली गोष्ट होत असलेली.
तिने सांगितलं काहीतरी माझी आई माझ्यापासून लपवते, काहीतरी दुःख लपवते आहे. दुःख वाटलं. तिने सांगितलं आई तू जर जेवली ना तरच मी जेवणार आहे, तसं मी खाणार नाही. आईने एक घास उचलावा, मुक्ताईला चारावा. मुक्ताईने एक घास उचलावा, आईला चारावा. काय त्या मुक्ताईला माहिती आहे की हा उद्याचा घास माझी आई मला भरवू शकणार नाही आहे. अशा अवस्थेत ती मुक्ताई माता जेवण केलं. सर्व निवृत्तीनाथाला झोपू घातलंय, ज्ञानदादाला घातलंय, सोपान काकाला घातलंय, मुक्ताईला घातलंय. संपूर्ण जेवण झाल्याच्या नंतर स्वतःचा बाप मुलासमोर येऊन उभा राहिला आणि विठ्ठल पंतांनी निवृत्तीदादाला सांगितलं झोपेत की बाळ आम्ही तुम्हाला अर्ध्यावर सोडून चाललोय, मला क्षमा करा. परत निवृत्तीदादाकडे आले, ज्ञानदादाकडे आले. ज्ञानदादाला सांगितलं ज्ञाना तू माझ्या मुक्ताईकडे चांगलं लक्ष देशील ही अपेक्षा आहे. तुझ्याकडे आईचंही रूप आहे आणि वडिलाचंही रूप आहे ज्ञानदादा, पण तुला मी झोपेत टाकून चाललो याची मला क्षमा असावी. स्वतःचा बाप मुलांसमोर क्षमा मागतोय. सोपान काकाकडे आले, हात जोडले. सोपाना फार लहान आहेस रे तू, तरी तुम्हाला चांगलं जीवन जगता यावं म्हणून हे मी करतोय. मुक्ताई समोर आले. स्वतःचा वाघासारखा बाप ढसा ढसा रडू लागला मायबाप, आणि मुक्ताईच्या पायावर हसू टपकू लागले. बाई मी तुला सोडून चाललोय फक्त तुम्हाला चांगलं जीवन जगता यावं म्हणून. छिन्न भिन्न अंतकरण झालं. विठ्ठलपंत झोपडीच्या बाहेर पडलेत महाराज. आई मुक्ताईच्या जवळ जाते, तोंडावरून हात फिरवते. बाई तुझी संपूर्ण जबाबदारी ज्ञानदादाकडे मी सोपवून जात आहे बाई. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला चांगलं जीवन जगता यावं बाई. या अवस्थेत म्हणून आम्ही देहांत प्रायचित्त घेतोय बाई, आम्हाला क्षमा कर. आई झोपडीच्या बाहेर पडली. देहांत प्रायचित्त घेण्यासाठी गेलेले विठ्ठलपंत रुक्मिणी माता परत ज्ञानदादाला कधीच भेटणार नाहीत, कधीच दिसणार नाहीत. या अवस्थेतून रात्र संपूर्ण पार पडली, दिवस उगवला. निवृत्तीदादा उठले, ज्ञानदादा उठले, सोपान काका, मुक्ताई माता उठली. आई कुठे, वडील कुठे याच्या शोधू लागली. माझे आई वडील सापडत नाहीत म्हणून मुक्ताई माता रडू लागली. रडत असताना मायबाप ज्ञानदादांनी ठेवलेली चिठ्ठी वाचल्याच्या नंतर आईने सांगितलं मुक्ताई आपली आई बाबा यांना या न्याय देवतेनं देहांत प्रायचित्त दिलंय ग, म्हणून आपल्याला आपले आई वडील दिसणार नाहीत. अशा अवस्थेतून ज्ञानदादांनी जीवन जगावं. लोकांनी आता समाज काय म्हणतो हे विशेष नाही. ज्या ज्या वेळेस ज्ञानोबारायच्या आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलंय ना त्यावेळेस समाज सुद्धा त्यांच्याकडे नदीला आंघोळ गेल्याच्या नंतर ती नदी अपवित्र व्हायची म्हणून लोक ज्ञानेश्वर महाराजांना नको ते बोलायची. का? तुम्ही संन्याशाची मुलं आहात, तुम्हाला नदीवर आंघोळ करण्याचा अधिकार नाही, तुम्हाला गावात आळंदीत येण्याचा अधिकार नाही, तुम्हाला भिक्षा मागण्याचा अधिकार नाही. ज्ञानोबारायांनी मांडे खाण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या नंतर मुक्ताई माता 7-8 वर्षाची मुक्ताई ही गावामध्ये येते आणि गावामध्ये आल्याच्या नंतर एका कुंभाराच्या गल्लीमध्ये जो आता प्रदक्षिणा रस्त्याला मार्ग आहे त्या घरी जाते आणि सांगते आई माझ्या ज्ञानदादाला मांडे खायचेत ग, आम्हाला खापराचं भांड पाहिजे. त्या बाईने सांगाव बाई मुक्ता तुम्हाला जर भांड आम्ही दिलं तर आम्हाला आळंदी गाव सोडावं लागेल, आम्हाला लोक वाळीत
माझ्या मुक्ताईने दुसऱ्या घरी जावं आणि सांगावं, आई माझ्या ज्ञानदादाला मांडे खायचेत, माझ्या ज्ञानदादाला मांडे खायचेत, खापराचं भांडं मिळेल का हो? त्या आईने सांगावं, बाळ तू जेवली का ग? नाही आई मी जेवली नाही, पण माझ्या ज्ञानदादाला जेवायचंय आणि माझ्या ज्ञानदादाला जेवत असताना माझा ज्ञानदादा उपाशी आहे, त्याला जेवण करायचंय आणि मला भांडं पाहिजेत आई. ते भांडं मिळण्यासाठी माझी धडपड चालू आहे आई. त्या बाईने भांडं द्यावं. मुक्ताई माता आत्ताच्या चाकण चौकामध्ये, आत्ताच्या आपल्या संस्थेसमोरून इंद्रायणीच्या कडेने चालत जात असताना आत्ताच्या वॉटर सप्लाय पशी एका व्यक्तीने पाहावं आणि ही भांडं घेऊन इकडे कुठे चालली, कुठे चालली म्हणून विचारलं. तिने सांगितलं, माझ्या ज्ञानदादाला मांडे खायचेत, माझ्या ज्ञानदादाला मांडे खायचेत. तिने सांगितलं, काय गरज आहे अशा संन्याशाच्या मुलाला मांडे खायचे चाळे? घोड्यावरूनच त्या खापराच्या मांड्याला लात मारली आणि ते भांडं पाडलं महाराज. खापराचं भांडं तुटलेलं आहे. मुक्ताई माता रडते आणि त्याच्याकडे पाहते, रडते आणि त्याच्याकडे पाहते. या जगाच्या पाठीवर मुक्ताई माता रडत रडत सिद्धबेटामध्ये आली आणि सिद्धबेटामध्ये येत असताना तिने ज्ञानदादाकडे पाहिलं. निवृत्ती दादाकडे पाहत असताना त्या बहिणीने दादाला हात जोडले आणि सांगितलं, दादा फक्त एकच अपेक्षा आहे, तू मोठा भाऊ म्हणून माझ्या ज्ञानदादाला मांडे खायचेत. आणि माझ्या बहिणीची अपेक्षा आहे, माझ्या ज्ञानदादाला आई नाही म्हणून माझी बहीण म्हणून माझी अपेक्षा आहे की माझ्या ज्ञानदादाला भांडे खायचेत. आणि ते भांडं मी आणत असताना गावातल्या लोकांनी ते भांडं फोडून टाकलंय. या जगाच्या पाठीवर बाप मरण पावल्याच्या नंतर मोठा भाऊ रडला नाही. तो मोठा भाऊ माझ्या लहान भावाला जेवण मिळत नाही म्हणून निवृत्ती दादा ढसा ढसा तोंडात माती जाईपर्यंत रडणारं व्यक्तिमत्व आहे. हात जोडले मुक्ताई माते समोर, बाई मी हे भांडं देऊ शकत नाही. अशा अवस्थेत मुक्ताईनं ज्ञानदादाच्या तोंडाकडे पाहिला आणि ज्ञानदादाकडे गेली. दादा संपूर्ण व्यवस्था केली रे, पण भांडं नाहीये मिळालं, मी तुला मांडे खाऊ घालू शकत नाही, याचं दुःख आहे. वाईट वाटलं. ज्ञानदादा म्हणले, बाई तू मांड्याची तयारी कर, मी मांडे भाजण्याची व्यवस्था करतो. कर्तुम आकर्ता कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीने ज्ञानोबाराव स्वतःचा जठराग्नी हा तेजस्वी केला आणि स्वतःची पाठ ही तव्यासारखी लाल केली. सांगा महाराज, ज्या भावाची पाठ तव्यासारखी लाल वाटत असेल त्या बहिणीला स्वतःच्या भावाच्या पाठीवर मांडे भाजताना काय वाटत असेल? तरी ती बहीण स्वतःची मांडे भाजत आहे. ज्ञानदादाच्या डोळ्यातून पाणी येतंय, मुक्ताईच्या डोळ्यातून पाणी येतंय. एक सांगू मायबाप, आजही आळंदीमध्ये हजारो विद्यार्थी आहेत. कोण विठ्ठल, कोण आहे, कोण अजय महाराज? आम्ही आळंदीला गेल्याच्या नंतर आमचा सांभाळ करणारे ज्ञानोबाराय आम्हाला एक दिवस उपाशी ठेवू शकले नाहीत. एक दिवस कुठेतरी आमची व्यवस्था झाली आणि आम्हाला जन्माला उमऱ्यात घालणारे आमचे मायबाप विठ्ठल कापसे या नावाने सोडून दिल्याच्या नंतर जर ज्ञानोबारायांच्या आळंदीत राहून ज्ञानोबाराय आम्हाला विठ्ठल महाराज कापसे म्हणण्या इतकं मोठं करत असतील आणि त्यांना आम्हाला मोठं करणाऱ्या ज्ञानोबारायला जर मांडे खायला मिळाले नसतील, काय अवस्था असेल आमच्या? ज्ञानबाई माझी अनंताची माये, ज्ञानबाई माझी अनंताची माये, ज्ञानबाई माझी अनंताची माये, ज्ञानबाई अनंताची माये, ज्ञानबाई
राजा आज आपण आळंदीला आलात आणि आळंदीला आल्याच्या नंतर आज या जगाच्या पाठीवरची सर्वात लहान संतांची जर समाधी या जगाच्या पाठीवर कुठे असेल तर ती माझ्या आळंदीला आहे. आणि त्या आळंदीच्या समाधीचं वैशिष्ट्य असं आहे, आजही एखादा गरीबातला गरीब विद्यार्थी येऊ द्या, कोण भेदभाव करत असेल, पण माझ्या ज्ञानोबरायांनी 18 पगड जातीतल्या आलेल्या मुलांना आपलंस करून घेण्याची ताकद माझ्या माऊलीमध्ये आहे. आजही आमचे ज्ञानोबराय आम्हाला आमच्या विद्यार्थ्याच्या रूपाने, आम्हाला आलेल्या व्यक्तीच्या रूपाने, आजही तुम्ही आळंदीला आल्याच्या नंतर समाधान प्राप्त होतंय ज्ञानोबरायांच्या दर्शनाने. आणि ते दर्शन घेतल्याच्या नंतर सर्वसामान्यांना समाधान वाटेल असं नाही मायबाप, या जगाच्या मालकाला सुद्धा ज्ञानोबरायांचं भेट झाल्याच्या नंतर समाधान वाटावं असं व्यक्तिमत्व माझ्या ज्ञानोबरायांचं आहे. हे संत श्रेष्ठ ज्ञानोबराय, असे ज्ञानोबराय ज्यांच्या पोटी जन्माला आलेत ना, त्या माय बापांना देहांत प्रायचित्त घ्यावं लागलं मायबाप. आणि देहांत प्रायचित्त घेतल्याच्या नंतर त्याच ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ आपल्या समोर लिहून ठेवला. हरिपाठासारखा 28 अभंगाचा ग्रंथ हा आपल्या समोर लिहून ठेवला मायबाप. ज्ञानोबरायांनी आपल्याला जी शिदोरी दिली की ती आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा. ज्ञानोबराय हे श्रीमंताचे संत नाहीत, ज्ञानोबराय ही अनाथाची माय आहे मायबाप माय. एका जना जनी पाय एका नंतर कुठल्याही कुळाचा विचार करण्यात येत नाही.
त्याचा जीवनात उद्धारच होतो याचा पुरावा जर आपल्याला द्यायचा आहे संतोष भाऊ, आज ही गजानन महाराज वारकरी शिक्षण संस्थेतली विद्यार्थी आहे, ही 18 पगड जातीची आहे. जसं माझं माझ्या योगीराजवर प्रेम आहे तसंच मी यांच्यावर प्रेम करतो. ही उद्याची भागातलं वैभव आहे आणि हे वैभव माझ्याही पेक्षा मोठं व्हावं ही साई चरणी आणि गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. विठ्ठल महाराज मोठे नाहीत, तुम्ही विठ्ठल महाराजाही पेक्षा मोठं व्हावं ही ज्ञानोबारायाकडे प्रार्थना करतो. आणि ज्ञानोबाराय अशाही व्यक्तीवर एक कृपा करतात, ते कुठल्या कुळाचा कुठल्या जातीचा विचार करत नाहीत. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, आशांच्या आई वडिलांच्या चरणी मी नतमस्तक होतो अभंगाच्या पहिल्या चरणात. नामदेव महाराज म्हणतात की मी असं लोटांगण घालीन. एक सांगू मायबाप, जीवनात चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. एक सांगू, तुम्ही जर चांगलं वागत आलात तर तुम्हाला त्याची धन्यता मिळत नाही, तुमच्या आईवडिलांना धन्यता मिळते. आम्ही कीर्तनकार म्हणून समाजामध्ये वावरतो. माझे भाऊ आहेत अजय दादा, ही लोक समाजामध्ये जर वावरतात ना, आम्हाला लोक म्हणतात महाराज तुम्ही फार भाग्यवान आहात, पण तुमच्याही पेक्षा भाग्यवान ज्या मायबापाच्या पोटी जन्माला तुम्ही आलात ना, ते मायबाप सुद्धा फार भाग्यवान आहेत. म्हणून माझी आपणास विनंती आहे की तुम्हाला जर असं लोटांगण कोणी घालायची इच्छा असेल डॉक्टर विजू, तर भगवंताच्या जीवनामध्ये भगवंताचा नामचिंतनाशिवाय आणि भगवंताच्या विचाराशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. आणि भगवंताचं भजन हे फार आवडीने करायचं आहे. परत एक तुम्हाला विनंती करतो, 5 मिनिटामध्ये कीर्तन संपेल मायबाप. मी एवढं जीव तोडून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. उद्याचे येणारे कीर्तनकार हे बारामतीहून येत आहेत. कोणाचाही अपमान होऊ नये. वक्त्याचा अपमान कधी होतो तुम्हाला माहिती आहे. मी जर तुमच्यासाठी जर जीव तोडून कीर्तन करत असेल तर तुम्ही कीर्तनात जय विठ्ठल होईपर्यंत आणि सूचना दिल्याशिवाय उठू नये. तुम्ही माझे आईवडील आहात, माझ्या बहिणी आहात, माझे भाऊ आहात. माझी एक विठ्ठल महाराज म्हणून तुम्हाला विनंती आहे की देवळे परिवार ट्रस्ट मंडळ खूप सप्ताह सुंदर नियोजन करते आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, दररोज 1000 लोकांचा ती चहा बनवतात. माझी मायबापांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे, 5 मिनिटामध्ये देवाला दिल्यानंतर काही फरक नाही पडणार. आणि मी अपेक्षा धरतो सूचना दिल्याशिवाय कोणी उठणार नाही ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो. सर्वांनी ज्ञानोबारायला समाधान वाटावं, साईबाबांना शिर्डीपर्यंत आनंद व्हावा, असं त्या भगवंताचं फक्त 30 सेकंद भजन करायचं आहे. भजन फक्त टाळी वाजली पाहिजे, आम्ही थांबणार आहोत. तुम्हाला सांगू, हात वर करा मायबापांना, फक्त हात टाळी एकसारखी टाळी वाजली पाहिजे. फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीत असं वाटलं पाहिजे माझ्या आळंदीचे विद्यार्थी आणशिंगला आहेत आणि तिथं माझं भजन करतायत. विठोबा रखमाई एकदा होईल, फक्त टाळी वाजवायचे, टाळ वाजवू नका. विठोबा टाळी. रखुमाई रखुमाई रखुमाई
आपली सेवा संत श्रेष्ठ गजानना चरणी, काकडसे महाराजांच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबाच्या चरणी आणि साईबाबाच्या चरणी, माझ्या आईवडिलांच्या चरणी तुम्हा सर्व माझ्या याच ठिकाणी थांबतो. बाहेर गाऊन आलेल्या मंडळींना माझी विनंती आहे, 5 मिनटं लेट जासाल पण जाताना 2 व्हीलरवर सावकाश जा, थंडी भरपूर आहे. आणि कृपया कोणीही जय विठ्ठल झाल्याशिवाय, सूचना दिल्याशिवाय 8 दिवस उठणार नाही काल्यापर्यंत, ही अपेक्षा बाळगतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय विठ्ठल.